स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना निमित्त भव्य शोभायात्रा। रामाच्या सजीव झाकीच्या रथावर 31 जेसीबीने फुलांची उधळण। असंख्य रामभक्तांसह माजी आमदार बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर, भावना बोर्डीकरांचा सहभाग। विठ्ठल मंदिर ते श्रीराम मंदिर दरम्यान निघाली शोभायात्रा। अयोध्येमध्ये आज श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला। या निमित्त देशभर रामभक्तांत उच्च कोटींचा आनंद आज दिसून आलाय। असाच उत्साह आज संबंध तालुक्यात दिसून आलाय। ग्रामीण भागासह शहरात 22 तारखेच्या रात्री 12 वाजेपासून संबंध शहरात ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने संबंध शहर दणाणून गेले होते। यापूर्वी शहरातील सर्व मंदिरांची स्वच्छता मोहीम माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य रामभक्तांच्या सोबतीने संपन्न झाली आहे। आज शोभायात्रेच्या मार्गावरून रांगोळ्यांनी रस्ते लक्ष वेधून घेत होते। संबंध शहरात जय श्रीराम घोषणेने शहर भक्तीत विलीन झालेले जाणवत होते। जिंतूर शहरांमध्ये विठ्ठल मंदिर हे श्रीराम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे। या शोभायात्रेने विशेष लक्ष वेधून घेतलं ते राम रूपात हुबेहूब श्रीरामांची वेशभूषा केलेली जानवी गोविंद काबरा, तर लक्ष्मणच्या वेशभूषेत निधी सुनील बोंबे, तर सीतेच्या वेशभूषेत सुहाना घनश्याम जेथलिया आणि हनुमानाच्या वेशभूषेत श्रीहरी संदीप शर्मा आदींची भव्य शोभायात्रा शहरातून मार्गस्थ होताना शहरातून जणू काही श्रीराम अवतरले असे जाणवत होते। या शोभायात्रेमध्ये शहरातील रामभक्त, हजारो महिला, तरुणींसह पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता। या दरम्यान माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर, भावना बोर्डीकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, लक्ष्मणराव बुधवंत, विनोद राठोड, सुनील भोंबे पाटील यांचा सुद्धा सहभाग होता। या शोभायात्रेमध्ये आमदार मेघना बोर्डीकरांनी महिलांसोबत फुगडी खेळत आणि रामलल्लाचा जयघोष करत सर्वांचेच लक्ष वेधले। श्रीराम मंदिरात भव्य दिव्य होम हवन करून यजमान राहुल देशमुख यांनी पूजा केली आहे। यावेळी ॲडव्होकेट हरिहरराव देशमुख यांचीही उपस्थिती होती। विशेष बाब म्हणजे शोभायात्रा पोलीस वसाहतीसमोर येताच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांच्यातर्फे भव्य शोभायात्रा यात्रेवर जेसीबीने रामाच्या सजीव झाकीच्या रथावर विविध फुलांची उधळण करण्यात आली आहे।